नमस्कार. अशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला गुजराती फाफडा कसा करायचा त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे. त्याच्यासाठी एक वाटी मी डाळीचं पीठ घेतले आणि याच्यात आपल्याला 1 ग्रॅम होईल एवढा पापड खार घालायचा आहे. अंदाजे 1 ग्रॅम होईल एवढा घालायचा पापड खार. पाण्यात भिजवून घालायचा आहे. एवढा मी घालते आणि थोडंसं पाणी घालायचं आहे. विरघळून घ्यायचं आहे. हे ताटात काढते मी. 1 वाटी चाळून घेतलेलं आहे. एकदम बारीक घ्यायचं, जाडसर घ्यायचं नाही, चाळून घ्यायचं आहे. ह्याच्यात 1 चमचा मी तेल घालते. चमचाभर तेल घालायचं. ओवा घालायचा आहे. हिंग घालायचं भरपूर, म्हणजे 1 चमचाभर घालायचा. एवढा 1 वाटीचा आहे त्यामुळे तेवढंच घालायचं. आणि चवीनुसार मीठ. छान लागतो पापडा. आणि आता आपल्याला पाणी पापड खारचं पाणी आपल्याला याच्यात घालायचं आहे. हे मिक्स करून घेते मी. थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊया. हे पहिला पापड खारचं पाणी घालते मी सगळं. जास्त घट्ट नाही मळायचं आणि फार मऊ पण मळायचं नाही. अजून थोडंसं पाणी घालते. हे असं मळून घ्यायचं. 5 मिनिटं आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे. 5 मिनिटांनी आपण फाफडा करायला घेऊया. झाकून ठेवते. पाच मिनिटं मी हे फाफड्याचं पीठ मळून ठेवलेलं असं झाले. आणि हे लाकडाचंच घ्यायचं आहे आपल्याला फाफडा हे करायला. तुमच्याकडे फळी असेल तर घ्या. माझ्याकडे फळी नाही म्हणून मी पोळपाट घेतलाय. आणि असा एक चाकू घ्यायचा आणि ह्याचे असे छोटे छोटे गोळे करायचे, लंबट आकाराचे. तेल मी ठेवले इकडं तापायला. असे गोळे करून घेते मी.
असे लंबट गोळे करून घ्यायचे, म्हणजे पटपट आपल्याला करता येतात. हे आता आपल्याला हा गोळा घ्यायचा आणि ह्या बाजूने इथं प्रेस करून एकदम कडेने घ्यायचं आहे, तसं ठेवायचं आणि ह्याच बाजूने आपल्याला प्रेस करायचं आहे जोरात. अशा पद्धतीने राहिलेलं हे हाताला चिकटलेलं काढायचं, जादाचं पीठ पण काढायचं आपल्याला. हे असं दाबून हे घ्यायचं आपल्याला. तेल तापलेलं आहे, पण तेलात टाकूया. बारीक गॅसवरच तळायचं, फार वेळ लागत नाही. अशा कलरवर काढायचं. तर दुसरं करते मी. एकदम दाबून आपल्याला हे काढायचं आहे. लाकडाचीच फळी किंवा असा पोळपाट लागणार त्याला. छान क्रिस्पी झाले. मंद जाळावरच मंद गॅसवरच तळायचं हे. अशा पद्धतीने मी सगळे फापडे करून घेते. इथं जरा जाड झाले, मी काढते मी. अशा प्रकारे आपले फापडे करून तयार झाले. बघा, थोडे असे लांबीला छोटे झाले. ह्याप्रमाणे तुम्ही गुजराती फाफडा करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटूया असेच एखाद्या छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.